नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तव्यावर भरली कारली करणार आहे। अशा प्रकारे जर कारली केली ना तर कारली न खाणारे सुद्धा नक्की खातील। कारली ही अजिबात कडू लागत नाही कारली। तर लगेच आपण सुरुवात करूया भरली कारली बनवायला। तर आता इथे मी 10 ते 12 अगदी लहान कारली मी इथे घेतल्या आहे। तर या कारलीला अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचे आहे आणि यामध्ये बिया मी काढून घेतल्या आहे। तसंच यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं जास्त मीठ याच्यामध्ये मी भरून ठेवलं आहे आणि ह्या कारली 1 तास अशाच ठेवायच्या आहे। 1 तासानंतर आपण वापरणार आहोत। तर 1 तासानंतर जर तुम्ही बघितलं तर असं पाणी सुटतं कारलीला। तर मीठ आणि हळद जर लावली तर त्यामुळे कारलीचा कडूपणा निघून जातो। आता यामध्ये 1 तासानंतर मी पाणी टाकले आणि पाण्याने हे चांगले कारली धुवून घेणार आहे, जेणेकरून मी जास्त मीठ टाकले ते पण निघून जाईल आणि त्याचा कडवटपणा कारलीचा तो पण निघून जाईल। तर अशा प्रकारे ही कारली 2दा धुवून घ्यायची आहे। तर इथे मी ही धुवून घेतली आहे। आता इथे एका साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले आहे गरम व्हायला आणि त्यावर एक चाळणी ठेवायची आहे। आता या चाळणीमध्ये ही कारली ठेवून घ्यायची आहे। आता ही कारली आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे। याच्यावर मी झाकण ठेवते आणि साधारणतः 15 मिनटं तरी वाफवायला लागतात। तर 15 मिनटं मी ही कारली वाफवून घेते। कारली जोपर्यंत वाफवून होते तोपर्यंत मी इथे कूट बनवून घेते। तर आता इथे मसाला बनवते मी। तर मसाल्यासाठी इथे मी आता 4 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट घेतले आहे एका वाटीमध्ये। तसंच त्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला घेतला आहे। नंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून धने पावडर घेतली आहे। धने पावडर मी यामध्ये जास्त घेते। धने पावडरने चव खूप छान येते, त्यामुळे थोडी जरा जास्तच वापरा। तसंच आता यामध्ये मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतले आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरचचं लाल तिखट घेतले आहे। तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात लाल तिखट। तसंच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं चांगला मसाला मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे मी हा सुका मसाला मिक्स करून घेतला आहे। नंतर आता मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं हे मी ठेचून घेतलं होतं। तर हे आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मी मिक्स करून घेते। आता यामध्ये मी 1 टीस्पून जिरे पावडर घालते। आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून झाला आहे मसाला, तुम्ही बघू शकतात। अशा प्रकारे मी हा पूर्ण मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा थोडासा ओलसर बनवायचा आहे। थोडंसं पाणी किंवा तुम्ही पाण्याऐवजी तेल पण घालू शकता त्याच्यामध्ये आणि हा मसाला तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी थोडासा ओलसर करून घेतलेला आहे, जास्त पातळ नाही करायचा आहे। तर अशा प्रकारे ओला थोडा करून घ्यायचा। आता इथे 15 मिनटं झालेले आहे। 15 मिनटाने एकदा बघायचे की कारली चांगली वाफवली गेली आहे का, नाही तर मग अजून पुन्हा 5 मिनटं ठेवायचे वाफवायला। तर इथे ही कारली माझी चांगली वाफवून झालेली आहे 15 मिनटामध्ये आणि आता त्याला मी थंड करून घेते। थंड झाल्यावर आता या कारलीमध्ये जो बनवलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी सर्व कारलीमध्ये मसाला भरून घेतला आहे, तुम्ही बघू शकतात। आता इथे मी एका तव्यावर तेल घेतले आहे आणि या तेलावर ही कारली घालते। आता ही कारली चांगली आपल्याला ह्या तव्यावर तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी हे तेलावर कारली घातली आहे। आता 2 ते 3 मिनटाने सारखं ही कारली अशा प्रकारे सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायची आहे। एका चमच्याच्या साहाय्याने मी ही असे रोल करते, म्हणजे सगळ्या बाजूने ही कारली चांगली फ्राय होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकतात
इथे ही आपली कारली मस्तपैकी फ्राय झाली आहे. थोडासा वेळ लागतो पण ही कारली मस्त लागते चवीला. तर इथे ही कारली मस्तपैकी फ्राय झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कारली अजिबात कडू लागत नाही. अगदी वरण भातासोबत आपण खाऊ शकतो ही कारली मस्त.